रोज रोज रांगोळी तर काढायची आहे, पण कोणती नवीन डिझाईन काढू हा विचारही तुम्हाला येत असेल तर चला, आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे अगदीच नवीन डिझाईनच्या रोजच्या 4 रांगोळ्या. हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे राही रांगोळी चॅनलमध्ये. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा, कारण शेवटची रांगोळी आपण उद्यासाठी एक खास रांगोळी काढलेली आहे, तर अजिबात व्हिडिओ स्किप करू नका. तर ह्या रांगोळ्या तुम्ही दररोज घरासमोर, मंदिरासमोर किंवा तुळशीसमोरही काढू शकता किंवा एखाद्या शुभ प्रसंगी कार्यक्रमासाठी सुंदर आहेत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या भागाला. तर पहिली रांगोळी आपण बघणार आहोत सुंदर अशी ही फुलांची रांगोळी. तर एक व्हाईट कलरचा डॉट देऊन त्यावरती आपण लाईट असा येल्लो कलर टाकून घेणार आहोत. तर बघू शकता काडीच्या साहाय्याने बरोबर आपण ते राऊंड असे फिरवून एक फुलाच्या पाकळींचा शेप बनवून घेतला. तर सर्वच फुले आपण असे काडीच्या साहाय्याने काढून घेणार आहोत आणि बरोबर मध्ये एक रेड कलरचा डॉट देऊन ग्रीन कलरने फुलाचे देठसुद्धा काढून घेतले. तर सुंदर असा फुलांचा लूक तयार होतो आणि फुलांवरतीच आपण फांद्यासुद्धा काढून घेणार आहोत. तर बघू शकता व्हाईट कलरनेच आपण असं अर्ध राऊंड शेपमध्ये फांदी काढून त्यावरतीच व्हाईट कलरने छोटी छोटी अशी पानेसुद्धा काढून घेतलेली आहेत. तर बघू शकता अगदीच व्हाईट कलरनेच आपण ही पाने बनवून घेतली. तर टोकाला आपण एक एक कळीसुद्धा काढून घेणार आहोत आणि कळीमध्ये लाईट असा येल्लो आणि रेड कलर भरून घेतला. तर बघू शकता सुंदर आणि सोपी आपली डेली यूज आणि नवीन डिझाईनची काहीतरी वेगळी अशी ही रांगोळी आपण काढत आहोत. आवडली असेल तर एकदा नक्कीच तुमच्या दरवाजासमोर काढून बघा आणि कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. तर फुलाच्या वरती सुद्धा आपण एक छोटीशी फांदी काढून त्यावरती छोटी छोटी अशी व्हाईट कलरने पाने काढून बाजूलाच एक एक कळीसुद्धा काढून घेतली आणि कळीमध्ये सुद्धा रेड कलरचा एक एक डॉट देऊन घेतलेला आहे. पानांवरती सुद्धा लाईट असा ग्रीन कलर टाकून घेतला. तर बघू शकता आपला फायनल लूक तयार झाला. बघूया 2 नंबरची रांगोळी. ही सुद्धा डेली यूजसाठी बेस्ट रांगोळी आहे. तर प्रथमतः आपण व्हाईट कलरच्याच रांगोळीने एक रेषा मारून घेणार आहोत, एक पुढे आणि एक त्याच्या थोडीशी पाठीमागे. तर मागे पुढे अशा 2 रेषा काढल्यात आणि दोन्ही रेषांवरती आपण एक 3-3 पाकळ्यांची अशी मोठी मोठी फुलं काढून घेणार आहोत आणि 2 रेषा झिगझॅग किंवा क्रॉस अशा लाईनने जोडून घेतल्या. तर बघू शकता रेषेच्या दुसऱ्या टोकाला आपण एक एक व्हाईट कलरचा डॉट देऊन घेतला आणि बोटानेच तो राऊंड असा फिरून घेणार आहोत. तर त्याच रेषेवरती आपण एक एक पानसुद्धा काढून घेतले. तर पानामध्ये सुद्धा लाईट असा व्हाईट कलर भरून घेतो आणि पाकळ्यांमध्ये सुद्धा रेड कलर आणि येल्लो कलर भरून घेणार आहोत. तर बघू शकता बरोबर मधल्या पाकळीत आपण रेड कलर भरला आणि बाजूच्या 2 पाकळ्यांमध्ये येल्लो कलर भरून घेणार आहोत. तर पानामध्ये सुद्धा लाईट असा ग्रीन कलर स्प्रेड करून घेतला. अगदी सोपी, सुंदर आणि झटपट होणारी ही आपली रोजची रांगोळी आहे. आवडली तर एकदा नक्कीच ट्राय करा. तर आपण या रांगोळीमध्ये शुभ कलर यूज केलेले आहेत. जास्त काही कलर यूज करण्याची गरज नाही किंवा फक्त व्हाईट रांगोळीने सुंदर अशी ही रांगोळी तयार होते. तुमच्या आवडीप्रमाणे सुद्धा तुम्ही कलर कॉम्बिनेशन करू शकता. तर बघू शकता आपल्या रांगोळीचा हा फायनल लूक तयार झालेला आहे. कसा वाटला एक कमेंट करून जरूर सांगा. बघूया 3 नंबरची रांगोळी. आपल्या राही रांगोळी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा. आपल्या रांगोळी आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका. तर बघू शकता आपल्या रांगोळीमध्ये आपण एक व्हाईट कलरचा डॉट देऊन त्यावरती छोटी छोटी अशी 2 पाने काढून घेतली. तर वरच्याच बाजूला आपण एक कळीचा आकार तयार करून घेणार आहोत.
अगदीच आपण हे व्हाईट कलरनेच काढून घेणार आहोत. तर बघू शकता खालच्या बाजूला सुद्धा आपण व्हाईट कलरची छोटी छोटी अशी 5 डॉट देऊन घेतले. तर ती काडीच्या साहाय्याने सर्व डॉट आतल्या बाजूला ओढून घेणार आहोत. आणि तयार झालेल्या फुलामध्ये लाईट असा आपण ऑरेंज कलर भरून घेतला. तर कळीमध्ये डार्क ऑरेंज कलर टाकणार आहोत आणि बरोबरमध्ये रेड कलरचा डॉट देऊन घेतला. तर पानामध्ये सुद्धा लाईट असा मोरपिसी कलर भरलेला आहे. तर पानांच्याच वरती आपण एक एक अशी फांदी काढून त्यावरती एक कळी टोकाला काढलेली आहे. तर बघू शकता अगदीच छोट्या छोट्या फांद्या काढून त्यावरती पाने सुद्धा काढून घेतले. पानांमध्ये सुद्धा लाईट असा ग्रीन कलर भरून घेणार आहोत. तर कळे आपण रेड कलरने भरून घेतल्या. अगदी छोटीशी छोट्या जागेत पटकन होणारी ही रांगोळी आहे. अगदीच जास्त काही वेळ नाही आहे, घाई गडबडीत रांगोळी तर काढायची आहे, पण कोणती डिझाईन काढू हा प्रश्नही तुम्हाला पडत असेल तर बघा ही छोटीशी रांगोळी नक्कीच ट्राय करा. बघूया फायनल लुक तयार झाला. आता बघणार आहोत शेवटची आणि 4 नंबरची रांगोळी. तर उद्या रविवार आहे. रविवार निमित्त आपण जय मल्हार खंडोबा रायाची रांगोळी काढलेली आहे. अगदी छोटीशी आणि पटकन होणारी ही रांगोळी. तर प्रथमतः आपण एक खंडेरायांचा टिळा बनवून घेणार आहोत. तर बघू शकता येल्लो कलरने आपण एक चौकोन काढून खालच्या बाजूला अर्ध सर्कल असे काढून एक टिळ्याचा शेप बनवून घेतला आणि त्यामध्ये लाईट असा येल्लो कलर भरून घेतलेला आहे. तर बरोबरमध्ये रेड कलरचा टिळा लावून घेतला, जसे की खंडेरायांचा टिळा तयार होतो. तर बघू शकता खालच्याच बाजूला आपण एक त्रिशूलसुद्धा काढून घेणार आहोत. अगदीच व्हाईट कलरने आपण हे छोटंसं त्रिशूल काढलेलं आहे. तर बरोबर मधल्या टोकाला आपण येल्लो कलर भरून घेतला आणि त्रिशूलावरतीच आपण एक छोटेसे डमरू असते त्या टाईप एक शेप बनवून घेणार आहोत. तर बघू शकता क्रॉस रेषा मारून बरोबर आपण एक डमरूचा आकार तयार करून घेतला. तर बाजूलाच त्याच्या 2 अशा खाली लोंबते नॉट सुद्धा काढून घेतलेली आहे. तर त्रिशूलच्या दुसऱ्या टोकाला आपण एक छोटंसं फूल व्हाईट कलरच्या रांगोळीनेच काढून घेतले. तर खंडेरायांच्या टिळ्याला सुद्धा आपण लाईट असा ऑरेंज कलरने बॉर्डर करणार आहोत, त्यामुळे आणखीन सुंदर लुक तयार होतो. आजच्या रांगोळ्या कशा वाटल्या एक कमेंट करून जरूर सांगा आणि रांगोळ्या आवडल्या असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आजचा संपूर्ण भाग बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद.